अनिल डॉक्टर अनिल आलाय गोलंदाजाच्या भूमिकेवरती. प्लेअर शॉट आता आपण पाहतोय PMC च्या टीम मध्ये. आणि अगदी त्याचा फायदा मिळेल ते मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 ओव्हरची मॅच. अभिजित पाटील आलाय स्ट्राईक अँड फलंदाज आहे. अभिजित पाटील रोक द ठोक, अगदी आउटस्टँडिंग डिलिव्हरी, त्याच्यावरती अटॅक पाहायला मिळतो. पहिला चेंडू मारलाय, षटकार. नक्कीच 67 धाबांची खेळी केली होती पहिल्या दिवशी. तो फलंदाज तो अभिजित पाटील. आउटस्टँडिंग डिलिव्हरी, त्याच्यावरती अटॅक पहिल्या चेंडूवरती मारलाय. अगदी दमदार माहिती षटकार. क्रिकेटचा बराच अनुभव असेल. अभिजित पाटील पहिल्या चेंडूवरती ठोकलाय, तो षटकार. अभिजित पाटील दुसरा चेंडू, तिसरा, ती दिशा अगदी कॉपी बुक टाईप ना मारल्याला. अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लाजवाब ब्लेम स्ट्रोक, अगदी कॉपी बुक टाईप ना षटकार पाहायला मिळतोय. अगदी आरामात स्वतःला जज करतोय, अगदी घरक्यान फिरतोय मैदानावरती आणि षटकार देखील पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा. ब्रेक नाही, ब्लास्ट. पहिल्या षटकार प्रोग्रेस वरती आहे. 2 षटकाराचा मार जरूर खाल्लाय, पण त्याच्या अगेन्स्ट लंच काउंटर चालू झालाय. कुणाला जर जेवणाचा उत्साह घ्यायचा असेल तर घ्यायला लागेल. हा चेंडू मात्र फेकून दिलाय, आउट ऑफ एरियाच्या बाहेर जातोय. सीमा रेषा पार षटकार पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. पहिल्या दिवशी 11 षटकाराचा विक्रम केला होता या फलंदाजांना. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार करता 3 षटकार आरामात ठोकल्यात. रोकम टोक फलंदाजी पाहायला मिळतंय. अभिजित पाटील नाव मोठं आहे. हा चेंडू या आपल्या लॉंग ट्रॅव्हल होतो. सीमारेषेच्या कडेला चेंडू अगदी हरवला जातो आणि त्याच्या प्रणित मात्र चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळतंय. सिंगल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचला 21 या अंकावरती. 21वा धावरती लागला. पहिल्या षटकाचा बादखेळ झालाय समाप्त. बादल आलं होतं आणि बादल आलं होतं ते अभिजित पाटीलचं. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. सकाळचं सत्र शांत होतं. 3 मॅच आपण पाहिलं. 3 मॅच मध्ये बरेचसे षटकार पाहायला मिळाले नव्हते, पण आता अभिजितची बॅट मात्र मैदानावरती बोलते आणि उत्तर देखील दिलं जातं 3 षटकाराचं.
स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं अगदी कॉन्फिडन्स मात्र उतरला अभिजित पाटील. त्याच्या साथीला तो आदित्य पाटील, तो नॉन स्ट्रायकरला उभा. अगदी त्याला साथ काय द्यायची आहे, सिंगल काढायची, अभिजितला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण अभिजित स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. शेवटचा चेंडू सिंगल धाव निर्माण केली, त्याच्यावरती संघ जाऊन पोहोचला बिनबाद 21 या आकड्यावरती. 21 धावा झाल्या आणि न्यू गोलंदाज झालाय तो गणेश आलाय. गणेश नवीन गोलंदाज आहे, त्याच्यावरती बसपा काढेल की काय. हा चेंडू पुढ्यात टाकला तर सोडणार थोडी अभिजित पाटील. अजून एक ठोकलाय दमदार असा षटकार. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. अभिजित साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी बॅटिंग पेन टीम आहे आणि डॉक्टरांची टीम म्हटलं तर पेन आणि पेन म्हणजे जशी हवा सोडली जाते ना, तशी हवा या मैदानावरती सोडली जाते. ती अभिजित पाटील ठोकतोय अजून एक षटकार. अभिजित पाटील बरसला गेलाय मैदानावरती जरूर. चेंडूची पाहणी करणं. हा चेंडू पंचाचा इशारा, वाईटचा इशारा आलाय. अंपायर सिग्नलचा फायनल सिग्नल. षटकार ठोकल्यानंतर तो दबाव असतो, तो दबाव साफ गोलंदाज वरती दिसलाय. तो गणेश हा गोलंदाज आहे. गोलंदाज गणेश आहे, त्याच्यावरती आक्रमण रूप धारण केलंय. अभिजितच्या बॅटमधून चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो अभिजित पुन्हा एकदा तयार आहे. स्वतःला स्ट्रगल करतोय, स्वतःचा खांद्यावरती जिम्मेदारी घेतोय. बॅटला फ्रंट झालाय चेंडू, चकवा दिलाय क्षेत्ररक्षणाला. चेंडू जातोय पहिल्याच्या दिशेनं, वाटचाल करतोय 4 धाब्यांसाठी. संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती आणि वैदिक 31 धाब्यांवरती खेळतोय तो फलंदाज अभिजित पाटील. एक वाईट सोडला तर अभिजितच्या बॅट मधून अगदी सुपरहिट धावा पाहायला मिळतात. हॅलो 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 अगदी शरीराशी दणकट आहे ती अभिजितची आणि फटके देखील मनगटी फटके पाहायला मिळतात. स्लॉक सावडा आवाज देखील आला जातोय बॅटच्या सोड मधून. असे चेंडू टाकले तर अभिजित सोडणार नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. अभिजितला माहितीये 5 षटकाचे मॅच आहे, दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे, तर विकेट वरती टिकून राहणं, धाबा बनवणं अवघड जातं कधी कधी. लेफ्टी बॅट पण आपण पाहायला मिळतोय. आदित्य पाटील बऱ्याच सूचना स्ट्राईक मिळते ती आदित्यला संघ जाऊन पोहोचलाय. तो अद्याप 33 या आकडावरती आणि अभिजित पाटील गेलतो तो 32 धाब्यांवरती. कदाचित कॅप्टन कूल असावा म्हणायला हरकत नाही. या कॅप्टनची पारी का असते ते अभिजित सिद्ध केलंय या मैदानावरती. आउटस्टँडिंग डिलिव्हरी, तसे चेंडू तुम्ही टाकणार लँड करणार, त्याच्यावरती आक्रमण, चेंडूची पाहणी करणं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फेकणं फार अवघड जातंय खेळाडूंना. पण आता सोपं काम करून बसलाय तो अभिजित पाटील. आदित्य पाटील आलाय स्ट्रायकरला फलंदाज. गोलंदाज तयार आहे गणेश. हलक्या हाताने शेअर केलाय, सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळत आहे. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. अभिजितला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती हाणाचं काम करतोय तो फलंदाज आदित्य पाटील. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. अगदी 5 षटकांची मॅच. काट्याने काटा कसं करायचं आणि डॉक्टरनी कसं काढायचं ते सिद्ध केलं त्या अभिजित पाटीलला. रिबासी आधी तयार झालाय, फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती सौंड वाजलाय, फेकून दिलाय. अजून एक दमदार बायडेड षटकार. काय व्हेरिएशन आहे आणि काय बॅटिंग लाजवाब पाहायला मिळतो ती अभिजितची. संघ जाऊन पोहोचलाय तो 40 या अंकावरती. 40 धाबा 38 धाब्यांवरती घेतो अभिजित पाटील. अर्धशतकला अगदी 12 धाबा कमी आहेत. दुसरा अर्धशतक कंप्लीट करेल की काय अभिजित. अगदी पेन आणि त्याच्या अगेन्स्ट आपण टीम पाहतोय पीएमसी चे खेळाडू देखील कमी आहेत आणि त्याचा फटका मिळतोय तो गोलंदाजांना. धारदार गोलंदाजी होत नाही. गणेश वरती देखील आक्रमण चढवलं जातोय. गणेशचा कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. गणेश हा गोलंदाज आहे, शेवटचा चेंडू आहे. आता अभिजित काय करतोय, सिंगल धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय.
की षटकारांना मात्र पुन्हा उत्तर देतोय की काय. असे चेंडू जर टाकले तर कुठं सोडणार आहे अभिजित. अजून एक पाठवलाय दमदार माहिती आलाय तो अभिजितच्या बॅट मधून षटकार. षटकाराचा पाऊस वाढला आहे अगदी 2 षटक संपुष्टात आलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 46 या आकड्यावरती अभिजित खेळतो तो 44 धाब्यांवरती. जवळजवळ अभिजितनं चेंडू फेस केल्यात 11 चेंडू आणि 44 धाबा. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळतंय. दुसरं षटक कंप्लीट झाल्या. 5 षटकाचे मॅच 100 पलटणार की काय हा विचार देखील मैदानामध्ये चालू आहे. शेहेचाळीस धावा झाल्या. 46 रन. प्रणित बॉलर कोण आहे. बॉलर नेम आनंद. आनंदच्या हातामध्ये चेंडू आपण स्ट्राईक खेळलाय तो आदित्य पाटील. आदित्य पाटील हुशार आहे त्याला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र अभिजित पाटीलच्या वाट्याला आले पाहिजे. आदित्य तयार. हा आदित्य हवेमध्ये चेंडू जरूर ब्रश केलाय. हा चेंडू मात्र सीमा ऋषीच्या जवळ जवळ जातो आणि सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. तो 4 धावांसाठी अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा यावेळेस डॉक्टर टीम पेनची आणि 50 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या देखील झाल्या या मैदानावरती. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आनंदच्या गोलंदाज वरती आदित्य पाटीलला ठोकलाय तो चौकार. आदित्य पाटील शांत डोक्याचा खेळाडू आहे आणि फुलटॉस चेंडू आक्रमण केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. तर काय क्षेत्ररक्षणानं प्रयत्न चांगले केले होते पण शेवटचा रनिंग करणं आणि चेंडूला चेच करणं हे फारसं कठीण झालं ते क्षेत्ररक्षणाला आणि संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती. पंच थांबायचं. थर्ड अंपायर चेक करतात आणि 6 या 6 षटकार सोडला जाईल. आदित्य पाटील आता फिरून मारला अगदी गोळीच्या पेकाला चेंडू ट्रान्सफर झालाय सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. अजून एक दर्जेदार हा चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रोग्रेस वरती धावांचा आलेख 60 या आकड्यावरती जवळजवळ हा स्कोअर म्हणावा लागला आजच्या दिवसातला. आणि पहिल्या दिवशी देखील टार्गेट मध्ये टीम होती 71 धावांचा टार्गेट मोठं. 4 ओव्हर मध्ये 71 धावा केल्या होत्या आणि 5 षटकाची मॅच आहे. आदित्य पाटील चांगला खेळाडू आहे. डॉक्टर पेनचे आहेत आणि पेनचे खेळाडू चमकले जातात मैदानावरती. पीएमसी थोडी अडचणीमध्ये आहे. हा चेंडू अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर कदाचित सिंगल धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावरती. जवळजवळ तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे आणि 44 धाब्यांवरती गेलतो तो अभिजित पाटील. 50 धाब्यासाठी 6 धावांची गरज आहे ती अभिजितला. अर्धषटक कंप्लीट पाहायला मिळाले की काय अभिजितच्या बॅट मधून. दुसरा अर्धषटक कदाचित असावा अभिजितचं. पहिल्या दिवशी 57 धावांची खेळी केली होती. 67 धावांची खेळी सॉरी माफी असावी. तो अभिजित तयार 50 धावा कंप्लीट करेल की काय माहिती का.
हा चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडूचा आलाय, खराब चेंडू टाकलाय तो गोलंदाज आनंद. हा गोलंदाज आनंद गोलंदाज झालाय. अगदी गोलंदाजी खराब पाहायला मिळत आहे. हा चेंडू हवेमध्ये प्रस झालाय, विकेट जाण्याची शक्यता, पण एक साववा पाहायला मिळते या चेंडूवरती आणि एका धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय तो 63 या आकड्यावरती. तिसरा चेंडू प्रोग्रेस वरती 63 धाबा. अभिजित पाटील घेतो 45 धाब्यावरती आणि त्याच्या अगेन्स्ट आदित्य मात्र चांगली कामगिरी करतोय. 2 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल. काम चांगलं आहे ते आदित्य पाटीलचं. शांत क्रिकेट शांत ठेवलाय फिल्डिंग करणार टीमला. हा चेंडू फेकून दिलाय, अजून एक आला आदित्यच्या बॅट मधून. सुपर हिट षटकार. जबरदस्त 3 षटकाचा बाधी खेळ झालाय समाप्त. संघ जाऊन पोहोचला 69 या आकडावरती. अगदी तुटून पडला 2 खेळाडू. विकेट देखील गेली नाही. आपण पाहिलं धाबांचा उच्चांक एवढा जबरदस्त पाहायला मिळतोय. अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 100 धाबा कंप्लीट पाहायला मिळतील की काय. आदित्य 22 धावा आणि त्याच्या अगेन्स्ट 45 धावांची जी खेळी केली आहे त्या अभिजित पाटीलनं. आदित्य अभिजितची जोडी आहे, त्या जोडीनं मात्र पुरेसं काम केलंय. चला स्पीडअप करा प्लीज, उशीर होतो या सामन्याला. अजून 3 मॅच बॅलन्स आहेत, त्या 3 मॅच पूर्ण झाल्या पाहिजेत. एकोणसत्तर धाबा झाल्या आणि अभिजित पाटील तो आता श्रायगडला जातोय. अर्धशतकसाठी 5 बडबाच्या अभिजितला. सूरज आलाय न्यू बॅटर. सूरज अभिजित अर्धशतकसाठी 5 धाबा बाग आहे, पण पूर्ण करेल की काय. सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे. वैदिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. सूरजला खूप अभ्यास करायला लागणार. धाबांचा आलेख रोखायचा आहे सूरजला. पण समोर आहे तो बाहुबली आहे पेन. पेनचा बाहुबली स्ट्रायकरला आहे, पण हा वाईट झालाय. इशारा संघ जाऊन पोहोचला. 70 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. वाईट झाला इशारा. अभिजित पाटील पेनचा बाहुबली मैदानावरती. हा चेंडू चांगला फुटवरचा वापर नाहीये आणि त्याच्या अगेन्स्ट मी मला क्रॉस बॅटरला खेळायला गेला. कॉइन बॉक्स मध्ये चेंडू टाकला होता, अगदी पुढ्यात टाकला होता आणि ब्लॉकलच्या दिशेने चेंडू वाटचाल केला. डॉट चेंडू समाप्ती. चांगली गोलंदाजी सूरजची पाहायला मिळते. सूरज वरती आक्रमण फेकून दिलाय. अजून एक दमदार बॅट. षटकार अभिजितच्या अर्धशतक कंप्लीट. अभिजित पाटील बॅट वरती करायचे प्लीज.
अगदी दाखल करायची, अगदी चांगला एफोर्ट दाखवला अभिजित पाटीलला. अभिजित पाटीलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगला एफोर्ट, 50 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात त्या अभिजितच्या बॅटमधून. संघ जाऊन पोहोचलाय तो 76 आणि अभिजित करतो 51 धावांवरती नॉट आउट केली. 7 षटकार अभिजितच्या बॅट मधून, एक चौकार, 7 षटकार आणि एक चौकाराची खेळी ती पाहायला मिळतो तो अभिजित पाटील. बरसला गेलाय, अगदी तुटून पडतोय. हा चेंडू क्रॉस बॅटर, पुन्हा 30 लाईन 3 दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या अँगलला राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. एक एक चेंडू मात्र महत्वाचा. थोडी या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक होते. कार्पेट शॉटच्या साहाय्याने चेंडू ट्रायबल होतो, सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. लॉंग ऑफच्या रिझन मधून रिजल्ट पाहायला मिळतोय. 4 धाबा. संघ जाऊन पोहोचला 80 या आकड्यावरती. अगदी 80 धाबा आणि साथी फलंदाज घेतो तो 55 धाब्यांवरती अभिजित पाटील. जर्सी नंबर 10 सचिन तेंडुलकरची जर्सी. आणि काम देखील अगदी सचिन तेंडुलकरच पाहायला मिळतंय. सचिन रमेश तेंडुलकर. हा चेंडू यावेळेस वाईड झाला इशारा. बॅटचा झोड जरूर खोलला होता, पण झोड मध्ये चेंडू आला नाहीये. अगदी बॅटच्या झोड मध्ये चेंडू आला असताना तर हा देखील सीमारेच्या पलीकडे गेला असता. अगदी बेगाने बॅट फिरवतो अभिजित पाटील. स्वतःला सावरला देखील जातोय मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड झाला इशारा. एक काम चांगलं करतो अभिजित. खराब चेंडू आला का त्याला सोडून कसं द्यायचं, आणि जर बॅटच्या समोर जर चेंडू टाकला, त्या बॅटच्या समोर जर चेंडू टाकला त्याला बाहेर कसं पाठवायचं त्या अभिजितला पुरेपूर माहिती आहे. डॉक्टर अभिजित तयार आहे. असे चेंडू जर अभिजितला टाकले तर अभिजित कुठं सोडणार आहे. अजून एक मारलाय, ठोकलाय, दमदार माहिती, षटकार. चौथं षटक प्रोग्रेस वरती आणि धाबांचा आलेख फार उंच पाहायला मिळतोय. 88 धाबा. अगदी 100 गाठाला 12 धाबांची अजूनही गरज आहे. 7 बॉल आणि 12 धाबा इझी होईल असं म्हणायला हरकत नाही आहे. 3 दिवसातला हा स्कोर म्हणावा लागेल. जवळजवळ 2 दिवस पाहिले. धाबांचा एवढा फुलटॉस, त्याच्यावरती अजून एक ठोकलाय. माहिती पंचांचा इशारा आलाय. तो 6 धाब्यांचा षटकार पाहायला मिळतोय. धाबा 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 कशा जमवायच्या त्या अभिजित पाटीलला, आदित्य पाटीलला माहिती आहे. संघ जाऊन पोहोचलाय तो 94 धाब्यांवरती. 4 षटकाचा खेळ झालाय समाप्त. आता अजून एक षटक बाकी आहे की धाबांचा टार्गेट सेट करेल. उच्चांक आजच्या दिवसातला भरपूर झालाय या मैदानावरती. तलोदर टीम टॉस साठी आणि नेहरू चॅम्पियन टीम टॉस साठी या प्लीज. दोन्ही टीमना तलोदर टीम आणि नेहरू चॅम्पियन टीम टॉस साठी यायचे प्लीज. आदित्य पाटील स्ट्राईक मिळते. सुरेश न्यू गोलंदाज झालाय. सुरेश गोलंदाज आहे, पण आदित्य पाटील कारनामा चांगला करेल की काय. फुलटॉस चेंडू आणि मी बनेल हा चेंडू फेकून दिला 55 9 धाब्यांचा आणि षटकार प्लस 7 धाबा. 100 कंप्लीट झाल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघ जाऊन पोहोचलाय तो 1 धाव. 101 धाव पाहायला मिळते आणि हा 9 चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. 4 ओव्हर मध्ये 101 धाव. अगदी टार्गेट खूप मोठा सेट झालाय. विकेट देखील गेला नाहीये. आदित्य पाटील एका साईडला, दुसऱ्या साईडला फलंदाज तो अभिजित पाटील. त्यांना अर्धशतक ठोकलाय.
चला चेंडू नवीन द्या ना, नवीन चेंडूची पूर्तता करा प्लीज. अभिजित नवीन चेंडू घ्या प्लीज. चलो द टायगर टीम आणि नेरूळ चॅम्पियन टीम या ना टॉस साठी प्लीज. पुन्हा एकदा मला पुकार देतोय. फ्रीडचा चेंडू आदित्य पाटील तयार आहे. आदित्य आदित्य हा चेंडू मारायला गेलाच नाहीये फलंदाज. अगदी चेंडू वाईट झाला इशारा अंपायरचा. या चेंडूवरती दोन धाबा भेटतील. दोन धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 103 या आकड्यावरती. 103 धाबा. फ्रीट जारी राहील याची नोंद घ्यायची आहे. अभिजित पाटील स्ट्राईक वरती येतोय आणि 7 चेंडू जर अभिजितच्या वाट्याला आला तर कदाचित 100 देखील पूर्ण करेल की काय. हा चेंडू फुल टॉस होता. फटका फसला गेलाय. फ्रीडचा चेंडू होता आणि हा चेंडू डॉट पकडला जाईल. बऱ्याच उशिरा डॉट चेंडू. अभिजित धावला नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवला अभिजितना. गोलंदाजी खरा पाहायला मिळतं. अगदी धाबांचा डोंगर रचून ठेवलाय. डोंगर देखील कमी असतो एवढा धाबा झाल्या. आपल्या मैदानाच्या पाठीमागे डोंगर पाहायला मिळतोय. मंचाच्या समोर आपल्याला डोंगर पाहायला मिळतो. त्या डोंगरापेक्षा या धाबा जड झाल्या. हा चेंडू पंचांचा नो चेंडू चालाय. इशारा आपण चेंडू पाठवलाय. तो सीमा ऋषीच्या पलीकडे जातोय. 4 धाब्यांसाठी या 5 धाबा आणि बॉलर कदाचित बाद राहील. टोटल धावसंख्याचा विचार करता 108 धाबा झाल्या आणि बॉलर देखील बाद केला जाईल ना. फ्रीड हा जारी राहील याची नोंद घ्यायची आहे. प्रणित म्हात्रे गोलंदाज झालाय. न्यू गोलंदाज प्रणित म्हात्रे. फार गोलंदाजी खराब पाहायला मिळाली या षटकामध्ये. हा चेंडू अगदी चालला सीमा ऋषा पलीकडं. अजून एक ठोकलाय. 4 धाबा. सुरुवात काय लाजवाब पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचलाय तो जबल जबल. 112 धाबा आणि 75 धाब्यांवरती खेळतोय तो फलंदाज अभिजित पाटील. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि अभिजितला अर्ध षटक कंप्लीट करण्यासाठी 25 धाबांची गरज आहे. षटक कंप्लीट करण्यासाठी 25 धाबांची गरज आहे आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बॅटच्या सोड मध्ये चेंडू आला नाहीये. हा चेंडू आला डॉट. मी गोलंदाज प्रणित प्रणित हा देखील चांगला गोलंदाज आहे. फलंदाजी देखील प्रणितच्या वाड्याला चांगली येते. हा चेंडू प्रणितला देखील पाठवलाय सीमा ऋषीच्या पलीकडं. अगदी कॅमेराला मानवंदना दिलाय. हा षटकार. 18 धावा झाल्या. 118. 81 धाव्यांवरती खेळतोय तो अभिजित पाटील. रकम ठोक फलंदाजी पाहायला मिळतंय. अभिजित. हा चेंडू यावेळेस वाईट झाला. इशारा खराब पंचांना दर्शवला चेंडू. खराब कामगिरी करतोय तो गोलंदाज प्रणित. 19 धावा झाला. 119 धावा. भरपूर मोठा टार्गेट सेट केलाय जवळ जवळ. हा चेंडू अजून एक अभिजित साठी. बॉल म्हणजे फुटबॉल सारखा दिसायला लागला अभिजितला.
अभिजित अजून एक षटकार मारला तर अभिजित खेळतोय तो 87 धाबेवरती. 87 धाबा अभिजितच्या. 125 धाव संख्या जाऊन पोहोचते. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अभिजित काय घरून खाऊन आल्यात डॉक्टर अभिजित. डॉक्टर वाटत नाही, क्रिकेटर वाटतोय, मोठा क्रिकेटर वाटतोय. चेंडू अजून एक फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी संघ जाऊन पोहोचलाय 129 या आकडावरती. 130 धाबांची गरज आहे. अभिजितची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 91 धाबांची नॉट आउट केली या मैदानावरती केली गेली जाते. जोरदार टाळ्या झाल्यात अभिजित पाटील साठी.